नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एक अशा हिल स्टेशनला जे निपाणी भागाला लाभलेलं आहे. एक असं निसर्गरम्य वातावरण जे पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये तर एवढं जबरदस्त वाटतंय की लोक इथे आल्यानंतर त्यांना समजणार की पावसाळ्यामध्ये काय बघण्यासारखं दृश्य आहे. सगळ्यात उंच हिल स्टेशन. आणि तुम्ही आता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघत असाल की असं एक मंदिर तुम्हाला दिसतंय जे तुम्ही कवा तर आला असाल, आणि ज्यांनी आलेलं नाही त्यांनी या मंदिरला दर्शन घ्यायला आवर्जून या. निपाणी बसून गेले लांब नाही आहे आपलं. आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे की हे मी कुठं आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करा आणि लोकांना समजू देत की मी कुठं आहे. तर आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारची भाविकांची गर्दी जोरदार चालू आहे. भाविक मोठ्या संख्येने येतात. आमच्या रासूबाईचं महात्मच असं आहे की तिच्या पुढे घातलेलं गारानं लोकांचं कधी वाया गेलेलं नाही आहे. मित्रांनो, आपलं दुःख हिच्यापाशी मांडायचं आणि ते दुःख सुखामध्ये बदली करून घ्यायचं हेच काम इथं चालू असतं. आणि आमची रासूबाई चांगल्या पद्धतीने करते. आणि रासूबाई अशा ठिकाणी विराजमान झालेली आहे ज्याने तिला अख्खन निपाणी पंचक्रोशी तिला क्लिअर दिसते. एवढं मोठं हिल स्टेशन आहे. आणि तुम्ही ह्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जर का आलासा तर इथलं धुक्याचं वातावरण, इथलं पावसाचं वातावरण एकदम म्हणजे एकदम मंत्रमुग्ध करण्यासारखं असतंय. तरी आवर्जून या. आपण आहोत शेंडूरमध्ये आणि शेंडूरच्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत. आता आपण थोड्याच वेळानंतर पुजाऱ्यांच्याकडनं आपण ऐकून घेणारच आहोत की रासूबाईची सुरुवात कशी झाली, रासूबाई इथं वस्ती म्हणजे इथं रासूबाईचं मंदिर स्थापन कसं झालं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इथून पूर्ण निपाणी भाग बघतोय आणि पूर्ण निपाणी भाग आपल्याला दिसतोय आणि रासूबाई पूर्ण निपाणीवर आपली नजर टाकते. अशा प्रकारचं वातावरण आहे मित्रांनो इथं. तर चला आपण बाकीचे व्ह्यू थोडक्यात घेऊया. नमस्कार.